श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवरती. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी भक्तांना म्हणजे आपण जेव्हा आयुष्यात चालत असतो, दुःख सुख सगळं घेऊन चालत असतो आणि एखादा निर्णय आपण घेत असतो, कुठल्या तरी संकटात अडकलेला असतो किंवा कधीतरी आपल्याला महाराजांची आठवण येते, कधीतरी आपण नामस्मरण अखंड करत राहतो आणि तेवढ्यात गाडी जाते आणि त्या गाडीच्या पाठीमागे महाराजांची छबी असते. महाराजांचं नाव असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा महाराजांचा फोटो असतो, ते बघून जो आनंद मिळतो तो लाख मोलाचा असतो. आणि हे फक्त जो खरा स्वामी भक्त आहे ना त्यालाच माहीत आहे. आपण ना असं होतं, अरे बापरे स्वामी तुम्ही मला दिसले किंवा स्वामी तुमचं दर्शन झालं, हां जो आनंद आहे ना तर हा आपल्याला भक्तीच्या खूप जवळ घेऊन जातो. सगळ्यात महत्त्वाचं की आपण जेव्हा एखाद्या अडचणीत आहोत, काहीतरी दुःख आहे, कुठेतरी दवाखान्यात आपण चाललेलो आहे किंवा आज आपल्याला रिपोर्ट मिळणार आहे आणि मनात आपलं अखंड नामस्मरण चालू आहे आणि तेवढंच अचानक एखादी रिक्षा जाते किंवा त्या रिक्षावर महाराजांचा फोटो दिसतो आणि खाली लिहिलं असतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर त्या संकट काळात किती मोठा आपल्याला धीर मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाचं हा एक योगायोग आहे किंवा हा काहीतरी असं चुकून काहीतरी गोष्ट घडतात, हा संकेत आहे की योगायोग. तेच आज आपण बघणार आहोत. नामस्मरण ही कलियुगातील सगळ्यात मोठी सेवा आहे आणि जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण अखंड सेवा करत असता, महाराजांची नित्यसेवा करत असता, नामस्मरण करत असता आणि जेव्हा तुमचं महाराजांचं तुमच्याकडे सगळं लक्ष असतं, तुमच्या श्वासामध्ये महाराजांचं लक्ष असतं की माझा भक्त किती त्रासात आहे, किती दुःखात आहे, त्याला काय होत आहे, हे सगळं महाराजांचं लक्षात असतं. आणि जेव्हा एखाद्या ओसर ठिकाणी तुम्ही जाता, जिथे तुम्हाला कोणीच बघणार नाही आहे, जिथे काळोख आहे, जिथे अंधार आहे किंवा आयुष्यात काहीतरी अडचणी आलेल्या आहेत, ज्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही आणि कुठेतरी अडकले आहात किंवा तुमची इच्छा आहे की महाराज मी तुमची सेवा करते ना, मी इथून इथपर्यंत जाऊपर्यंत मला तुम्ही दिसले पाहिजेत. कधी आपणच महाराजांची परीक्षा घेतो, जी अतिशय चुकीचं आहे. या टॉपिकवर पण आपण बोलूया. तर आहे अशा वेळेस किंवा कुठेतरी अडकलं आहे, मला काहीतरी दुःख आहे, मला काहीतरी त्रास होतो आहे, काय करावं कळतच नाही आहे, आयुष्याचा हा खूप मोठा निर्णय मी घेतला आहे, तो चुकीचा आहे की बरोबर आहे मला माहीत नाही. किंवा एखादा निर्णय घेऊन जर तो कुठेतरी म्हणजे वाईट गोष्टीत चालला आहे किंवा काहीतरी वाईट घडतं आहे त्या निर्णयामुळे आणि आपल्याला खूप जास्त दुःख वाटतं, वाईट वाटतं आणि मग तेव्हा आपण म्हणतो की महाराज माझं काही चुकलं का, किंवा महाराज मला तुम्ही हा निर्णय घ्यायला का भाग पाडलं, किंवा काहीतरी अडचणी आहेत की महाराज मला मार्ग पाहिजे आहे, मला तुम्ही माझ्यासोबत राहा, किंवा जे काही चांगलं घडत आहे किंवा जे काही वाईट घडत आहे त्याच्याबरोबर तुम्ही माझ्यासोबत आहात का, मला तुम्ही दिसाल. मग कुठेतरी गाडीवर किंवा कुठेतरी दुकानावर महाराजांचा फोटो असतो किंवा समर्थ नावाने किंवा स्वामी नावाने एखादं दुकान असतं, महाराजांचा अचानक भयानक मूर्ती दिसते, फोटो दिसतो, तो आनंद किती मोठा असतो सांगा. आणि हे ज्यांच्या बाबतीत घडतं त्यांनाच हे माहिती असतं. पण एक खरं सांगू का, हा निव्वळ योगायोग नाही आहे. महाराजांना जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता त्या क्षणात महाराज तुम्हाला दर्शन देतात आणि तुम्हाला ते सांगतील असं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता जरी दुःख आले आहे, संकटे आले आहे, तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता जरी तुझा निर्णय चुकला आहे तरी त्या निर्णयातून बाहेर काढायची क्षमता तुझ्यामध्ये आहे, म्हणून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं जेव्हा येतं तेव्हा असा संदेश जरी दिसला तरी मनाला खूप छान वाटतं की ज्या काही गोष्टी आपण करत आहोत, ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यात येत आहेत त्यातून आपल्याला मार्ग मिळणार आहे आणि त्यातून आपली सुटका होणार आहे. हा निव्वळ योगायोग. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला महाराजांना बघायचं असतं तेव्हा महाराज तुम्हाला दिसता का, नाही. जेव्हा महाराजांना तुम्हाला दर्शन द्यायचं असतं, महाराजांना तुम्हाला बघायचं असतं, तेव्हा महाराज तुम्हाला दर्शन देतात. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. जो खंड चालता बोलता उठता बसता कुठलेही कार्य करत असतात, महाराजांचं नामस्मरण असो, मग ते श्री स्वामी समर्थ असो किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असो, हे जेव्हा आपण नामस्मरण करत असतो किंवा कुठेतरी दवाखान्यात चालतो आणि कुठेतरी इमर्जन्सी आहे, आपल्याला काहीच कळत नाही काय करावं किंवा ना एखादं काहीतरी मेडिकल कंडिशनला आहे, त्याच्यासाठी मी काय सेवा करू शकते, पण तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि त्या विचाराने आपण इतकं मंत्रमुग्न झालेलो असतो की त्यातून बाहेर कसं पडावं असं कळत नाही. जेव्हा छोटासा मेसेज महाराजांचा येतो, तेव्हा छोटासा संदेश महाराजांचा येतो, तेव्हा असं वाटतं नाही सगळं चांगलं होणार आहे, महाराज आहे.
महाराज आहे माझ्यासोबत. हे जेव्हा आपल्याबाबत आपल्यासोबत घडतं तेव्हा आपल्याला जो आनंद होतो तर तो खरंच लाख मोलाचा असतो. तो गगनात मावेनाचा होतो. तुम्ही प्रत्येक वेळेस मला म्हणता की ताई मी चालली होती, म्हणजे नाही का, आता बऱ्याच लोकांचा आपण अनुभव आहे की मी चालली होती, मला महाराज दिसले. बरं, का तुम्हाला नाही दिसले? तुम्हाला जेव्हा बघायचं असतं तेव्हा महाराज कधीच नाही येणार. महाराजांना जेव्हा तुम्हाला मदत करायची असते, महाराजांना जेव्हा तुम्हाला बघायचं असतं की बाळा तुझे काही नाम जाप करत आहे ते मी ऐकलं आहे, लई मोठा प्रश्न पडतो की ताई मी सेवा करते महाराजांपर्यंत पोहोचते का? हो, मी जे नामस्मरण करते ते महाराजांपर्यंत पोहोचतं. हो, म्हणून तर ते तुम्हाला वारंवार दर्शन द्यायला येतात. एका वेळेस असं होतं की अचानक 2-3 गाड्या आल्या आणि त्यांच्यातल्या त्या 2-3 गाड्यांपैकी 2 गाड्यांवर महाराजांचा फोटो असतो, महाराजांचं नाव असतं. किती तो आनंद. प्रत्येक वेळेस आपण परीक्षा बघतो की महाराज, मी तर बघतेच, माझं वैयक्तिक तुम्हाला सांगते, मी बघते की महाराज मला तुम्ही आता दिसाल किंवा काहीतरी आयुष्यात अशा काहीतरी घटना घडतात की आपण निराश होऊन जातो, आपल्याला फार वाईट वाटतं. तर यावेळेस महाराज येतात आणि तो जो आनंद आहे ना, तो अर्ध टेन्शन तर तिथे आपले कमी होऊन जातं. अरे महाराष्ट्र तुम्ही दिसले. एक छोटासा अनुभव सांगावासा वाटतो. एक सबस्क्रायबर आहे, आपले तुम्ही सगळे त्यांना ओळखतात. त्यांचं नाव घेणार मी. सोलापूरला असताना एका जागी खरेदी करण्यासाठी तो जातो. तर ती जागा खरेदी करण्यासाठी तो गेल्यावर त्याला त्याचं एक असतं की मला ही जागा घेणार की नाही, मला महाराज संकेत देतील. संपूर्ण तिथे डोंगरच होतं, तिकडे फक्त जागा होती, कुठली दुकान, कुठली गाडी, काही नव्हतं. आता प्रश्न असा पडला की मला तुम्ही महाराज तुम्ही पाहिजेल आहे, मला तुम्ही भेटा, मला काहीतरी संकेत द्या की मी जागा घेऊ शकतो का नको, घेऊ का नको. त्याचं अखंड नामस्मरण चालू होतं. आता मला सांगा, एवढ्या गर्दी, एवढ्या ठिकाणी त्यांना कुठेच महाराज दिसणार नाही. त्यांना शाश्वत होतं कुठल्या गाडीनं, कारनं ते गाडी नाही, काही नाही, कुठलं घर नाही, काही नाही, कुठले शॉप्स नाही, दुकान नाही, काही नाही. तर अशा वेळेस जो ब्रोकर होता त्याची रिंगटोन वाजली आणि गाणं होतं महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर हा संकेत आहे की योगायोग. तर हा निव्वळ योगायोग नाही आहे, हा संकेत आहे. महाराज प्रत्येक भक्ताला संकेत देत असतात आणि या कलियुगामध्ये महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला संकेत देतात. कुठलं ना कुठलं एक म्हणजे चाललंय, तुम्ही मंदिरात आहे, महाराजांचं भांडण करायला गेलं, महाराजांवर आपण रागवायला गेलो, पण तिथून जेव्हा तुम्ही बाहेर येता ना, एक वृद्ध व्यक्ती तुम्हाला, त्याच्या डोळ्यात प्रचंड तेज आहे, तो व्यक्ती येतो आणि तुम्हाला काहीतरी सांगून जातो, तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, मायेचा हात ठेवतो. ती खरी स्वामी भक्ती आहे, तो खरा संकेत आहे. कुठेतरी अडचणींच्या ठिकाणी चाललं आहे, आयुष्य खूप मोठं आहे, निर्णय घेण्यासाठी तुम्ही चालले आहात, मार्ग मिळत नाही, काय करावं ते कळत नाही, तर तो निर्णय घेण्यासाठी जेव्हा महाराजांची तुम्हाला साथ मिळते ना, की तू जे काही करत आहे मी तुझ्यासोबत आहे, तो खूप मोठं आश्वासन असतं. आणि आपल्याला जे कोणी यातून गेलं आहे, जे कोणी या दुःखातून गेलं आहे ना, मला एक सांगायचं की महाराजांच्या सेवेमध्ये महाराज तुमची परीक्षा बघणार, हेच खूप मोठं तुमचं महाराजांप्रती श्रद्धा आहे. तुम्ही किती महाराजांप्रती तुमचं समर्पण आहे आणि महाराजांना तुमच्याकडनं काय पाहिजे आहे, तर महाराजांना तुमच्याकडनं फक्त आणि फक्त समर्पण पाहिजे आहे. घरात खूप मोठी महाराजांची मूर्ती आहे, घरात खूप मोठा महाराजांचा फोटो आहे, पण तुमच्या हृदयात महाराज आहे का, हे तुमच्या मनाला विचारा. जेव्हा तुमच्या हृदयात महाराज आहे, तुम्ही त्यांना विराजमान करून ठेवले, माझ्या हृदयामध्ये महाराजांना मी विराजमान करून ठेवले, मी नामस्मरण अखंड कधी कुठे किंवा मासिक धर्म सुतक पिटाळले असतील, मी नामस्मरण करतो, मी नामस्मरण करते. जेव्हा महाराज तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्यासाठी धावून येणारच, हीच खरी स्वामी भक्ती आहे आणि हेच स्वामीचे संकेत आहे, जे वेळोवेळी तुम्हाला दिसत असतात. तुम्ही कुठेतरी प्रवास असात आहात, अगदी असं होतं ना कधी कधी की बऱ्याच ठिकाणी ताई आम्ही दुसऱ्या देशात राहतो आणि तेव्हाही आम्हाला महाराजांचं दर्शन होतं. ते कसं, तर हे रिंगटोन वाजते किंवा तुम्ही कुठले पण सोशल मीडिया ॲप ओपन करता तेव्हा अगदी लगेचच महाराज दिसतात. तुम्हाला मोठा संकेत आहे. आणि मला सांगायचं आहे की तुम्हाला जेव्हा महाराजांना बघायचं तेव्हा ते तुमच्यासोबत येणार नाही, जेव्हा त्यांना तुम्हाला दर्शन द्यायचं असतं आणि ते योग्य वेळ आल्यावरच तुम्हाला नक्कीच दर्शन देतात. जेव्हा त्यांना तुम्हाला दर्शन द्यायचं असतं नक्कीच ते तुम्हाला दर्शन देतात. आणि हा निव्वळ योगायोग नाही, तर हा संकेत आहे जो प्रत्येकाला महाराज देतातच. या स्वामी सेवेत अखंड असे संकेत तुम्हाला मिळत असतात, पण तो संकेत आपल्यासाठी आहे, चांगला आहे. एखादं वाईट काम करण्यासाठी चालले आहेत, त्याचा नफा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आहे आणि दुसऱ्याचं जर तुम्हाला नुकसान करायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही कितीही जीव जोडा,
कितीही नामस्मरण करा, महाराज तुम्हाला कधीच दर्शन देणार नाही, कधीच होणार नाही. पण एखाद्याचं कल्याण करण्यासाठी तुम्ही गेले आहात, तुम्ही कुठे पण असाल, महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. तर कोणाकोणाला असे अनुभव येतात तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हीच खरी कृपादृष्टी आहे. आपल्याला आयुष्यात जे काही मिळतं, पैसा, बंगला, गाड्या, सगळं ते हे आपलं भाग्य आहे. पण जी महाराजांप्रती जी कृपा आहे, जे अखंड नाम जाप करावं असं वाटतं, मला आता काही नको, मला अडचणी आहे, दुःख आहे, महाराज मला काही नको, पण मला तुमचे नामस्मरण जी गोडी आहे ना ती मला कशातच नाही. मग तुम्ही कुठला देश फिरायला जा, कुठल्या ट्रिपला जा, जे कुठे पण जा, पण अक्कलकोटला जायची जी गोडी आहे, जी ओढ आहे, ती कशातच नाही आहे. हे तुमच्या बाबतीत घडतं जेव्हा तुमच्या मनात येतं, तेव्हा ती खरी स्वामी कृपा आहे. आणि ती खरी स्वामींची कृपा दृष्टी आहे जी तुमच्यावर झाली आहे. अहो, स्वामींची कृपा दृष्टी व्हायला भाग्य लागतं. पैसा, अडका सगळं जे काही आलं ते आज आहे, उद्या नाही. पण जी कृपा दृष्टी आल्यावर होणं खूप खूप भाग्याचं आहे. आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्यावर महाराजांची कृपा दृष्टी आहे. तर तुमच्या बाबतीत हे घडतं का, मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे असा अनुभव कोणाकोणाला आलेला आहे ते देखील नक्की सांगा. तुमच्यासोबत काय काय अनुभव झाले असतील ते नक्की शेअर करा. तर अशी झालेली सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.